मागील 1100 वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापूरमधल्या उदगाव इथल्या जोगेश्वरी देवीची यात्रा सुरू झाली आहे। उदगाव गावचं ग्रामदैवत असलेलं जोगेश्वरी मंदिर सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये विशेष ठरतं, कारण हे मंदिर पूर्ण वर्षभर दर्शनासाठी बंद असतं। केवळ यात्रेच्या 5 दिवस हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी उघडलं जातं। याच जोगेश्वरी देवीची यात्रा आता संपन्न होतीये। जोगेश्वरी यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम गावामध्ये संपन्न होत असतात। त्यामध्ये अनेक वर्षांची परंपरा आपल्याला दिसून येते। पिसे मिरवणूक कार्यक्रम आणि यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मुकुट मिरवणूक ही सुद्धा पार पडत असते, ज्याला पंचक्रोशीसह तालुक्यामधील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती लावतात। गावगावची ही यात्रा चालू आहे। जोगेश्वरी देवीची ही यात्रा असते आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि ही गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा किंवा हे जी प्रथा आहे ती चालू आहे आणि अनेक आसपासच्या जवळपासच्या पंचक्रोशीतली लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात। सकाळी हा 7 ते सर्वसाधारण 12 हा मुकुट मिरवणुकीचा करमणुकीचा आपल्या सर्वांच्या समोर हा कार्यक्रम चालू आहे। यालाही बरेचसे 12-13 वर्षापूर्वीपासून परंपरा आहे। ही जी परंपरा ही अखंडित आम्ही गावकरी 18 पगडजाडे बलुतीदार मानकरी या सर्वांच्या सहकार्यातून चालू आहे। ही सर्व जी यात्रा आहे यामध्ये समाजातील कुठलाही घटक वंचित नाही हे मी अगदी प्रांजळपणाने कबूल करतो। सर्वच मान्यवरांचं बलुतीदार मानकरी सर्वांचं यामध्ये सहभाग आहे। या सर्वांच्या सहकार्यातून या सर्वांच्या अथक परिसरातून आम्ही यात्रा कमिटी फक्त मानानं नावाला असलो तरी आपल्या सर्वांचं सहकार्य आहे। या सहकार्यातून एवढी मोठी यात्रा आम्ही पार पडतोय। गावामधल्या या मुकुट मिरवणूक खेळाची मोठी परंपरा आहे। हलगीचा ठेका कैताळाच्या आवाजामध्ये हा मुकुट मिरवणुकीचा खेळ पार पडत असतो। याला हजारोंच्या संख्येने नागरिक उदगावमध्ये उपस्थिती लावतात। मुकुटाला खेचून पळत असलेला सवंगडी आणि त्याच्या पाठीमागे वेताची काठी घेऊन मागे लागणारा मुकुट परिधान केलेली व्यक्ती हा थरारक खेळ आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी भाविकांनी आजही मोठी गर्दी केली आहे। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी मंदिरामधून देवीची मुकुटे बाहेर काढण्यात आली। एक नर 2 मादीची मुकुटे होती आणि सुपाच्या मुकुटाच्या खेळाला सुरुवात झाली। जवळपास 5 ते 6 तास हा खेळ सुरू असतो। तर माननीय गावातील जोगेश्वरी मंदिर सुद्धा देशामध्ये विशेष म्हणावं लागेल, कारण हे मंदिर वर्षभर बंद असतं, मात्र हे 5 दिवस नागरिकांसाठी हे मंदिर उघडतं। यात्रेच्या निमित्ताने हे 5 दिवस मंदिर खुलं केलं जातं। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव या गावामध्ये आपण सध्या उभा आहे आणि याच गावातील जोगेश्वरीची यात्रा गेल्या 2 दिवसांपासून खरं तर सुरू आहे। आजचा यात्रेचा तिसरा दिवस आहे। मात्र याच जोगेश्वरी मंदिराबाबत खरं तर एक इंटरेस्टिंग बाब आहे, ती म्हणजे हे पूर्ण मंदिर जे आहे ते वर्षभर बंद असतं। केवळ यात्रे आणि अमावस्येच्या वेळीच हे मंदिर जे आहे ते उघडलं जातं आणि त्यासाठी दर्शनासाठी खरं तर लोकांसाठी खरं तर उपलब्ध करून दिलं जातं। आपण बघताय यात्रेचा दिवस असल्यामुळे हे मंदिर केवळ 5 दिवसांसाठी आता सुरू आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत याच मंदिर बाबत माहिती देण्यासाठी काही नागरिक आहेत। काय सांगाल, एक आगळं वेगळं मंदिर म्हणावं लागेल देशातलं, जे 5 दिवसच केवळ वर्षभरातलं दर्शनासाठी उघडं असतं। या मंदिराचा पूर्ण आणि या यात्रेचा जवळजवळ 1100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि मंदिर वर्षातून फक्त 5 दिवस चालू असते, इतर वेळी ते बंद असते। आणि पूर्ण याची पूजा जसं यात्रेचं स्वरूप आहे, प्रथम दिवस दिवा काढणे, नंतरनं सकाळी पिशे मिरवणूक, नंतरनं जोगेश्वरीची भव्य मिरवणूक असते आणि तिसऱ्या दिवशी मुकुट मिरवणूक असते। सध्या आता आजचा तिसरा दिवस आहे आणि मुकुट आता मिरवणुकीला गेलेले आहेत। हे अशा पद्धतीचं मंदिर या पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात अशा पद्धतीचं मंदिर कुठं आहे का? नसेल तर इतर ठिकाणी आहेत, पण कसे ते वेगळ्याच पद्धतीचे आहेत। जिथं जसं भवई म्हणून प्रसिद्ध आहेत, चौंडेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहेत, असं वेगवेगळे आहेत। पण ही जोगेश्वरी मंदिर म्हणून पूर्ण महाराष्ट्रात एकमेव मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।